नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. BMS फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही सर्वजण पास झालेला आहात. यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जी मेहनत केलेली होती, तुम्ही जो पॅटर्न फॉलो केलेला होता, तुम्ही जो कंटिन्यू अभ्यास केलेला होता, पूर्ण सिस्टमॅटिक स्टडी केलेला होता, त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कारण मेहनत सर्वांनी केलेली होती. जे फेल झालेत त्यांनी सुद्धा मेहनत केलेली होती, परंतु ते प्रॉपर ट्रॅकवरती नव्हते. काहीतरी त्यांची चूक झाली, त्यामुळे ते फेल झाले. परंतु तुम्ही मात्र प्रॉपर ट्रॅकवर अभ्यास केला, त्यामुळे तुम्ही पास झालेला आहात. त्यामुळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. यापुढेही तुम्हाला सेकंड इयर फायनल इयरला हे अशाच प्रकारचं यश मिळो अशी अपेक्षा आपण करत आहोत. यानंतरही तुमची एक जिम्मेदारी राहणार आहे की ज्या ज्या मुलांचा, तुमच्या आसपासच्या मुलांचा विषय गेलेला आहे, त्यांना ऑड फील करून देऊ नका. म्हणजे काय, त्यांचा विषय गेलेला आहे, त्यांच्याविषयी थोडी चर्चा करणं, टॉन्टिंग पास करणं, या सर्व गोष्टी करू नका. कारण त्यांच्यासोबत सध्या वाईट वेळ सुरू आहे. ज्याचा विषय गेलेला आहे तोच माणूस सांगू शकतो की त्याला कसं फील होते. त्यामुळे तुमचा मित्र असो किंवा दुश्मन असो किंवा कोणीही जरी नसला, तुमचा बॅचमेट जरी असला, तरी सुद्धा तो फेल झाल्यानंतर चर्चा करू नका. त्याला वाईट वाटेल असं काही करू नका. ठीक आहे, कारण थोड्या दिवसांची गोष्ट असते, त्यानंतर तो ही विषय काढून टाकेल. तुम्ही मात्र त्याला जी फील करून दिलेला आहे तो आयुष्यभरासाठी लक्षात ठेवून देईल. ठीक आहे, त्यामुळे एक जिम्मेदारी तुमची आहे की ज्यांचे विषय गेले त्यांना काय करायचं, चांगलं फील करून द्यायचं, त्यांना वाईट फील होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आता काय पुढे, पास झालो, पुढे काय, आता सेकंड इयर तुमचं प्रोफेशनल इयर ऑटोमॅटिकली ऑलरेडी तुमचं चालू झालेलं आहे. आणि हे चालू झाल्यानंतर आता ऑलमोस्ट 1 महिना तुमचं चालू होऊन झालेला आहे. तुम्हाला आतापर्यंत कळालेलं असेल की काय काय सब्जेक्ट आहेत, काय काय चालू आहे. खूप जणांचा डाऊट आहे की क्लिनिक जॉईन करू का, सेकंड इयर हार्ड असतं का, म्हणजे क्लिनिक करत करत सेकंड इयरचा अभ्यास होईल का. सेकंड इयरचे विषय तुम्हाला माहीत झाले का, आतापर्यंत टोटल 6 विषय तुम्हाला पाहायला मिळतील. द्रव्यगुण आहे, रसशास्त्र आहे, संहिता तुम्हाला पाहायला भेटेल, त्यानंतर अगततंत्र पाहायला भेटेल, रोगनिदान, स्वस्थ व्रत, असे 6 विषय तुम्हाला पाहायला भेटतात. आणि रसशास्त्र, द्रव्यगुण किती वास्ट आहेत आपण पाहिलेलं आहे. मग अशा परिस्थितीत आपण क्लिनिक जॉईन करायला पाहिजे का? हो, नक्कीच आपण सेकंड इयरला आल्यानंतर क्लिनिक जॉईन करायला पाहिजे. ठीक आहे, परंतु कॉलेज बुडून क्लिनिकला जायला पाहिजे का? कॉलेज बुडून क्लिनिकला अजिबात जायचं नाहीये. पूर्ण कॉलेज करायचं. कॉलेज नंतरचा जो 2-3 तासाचा जो तुम्हाला वेळ मिळेल, तेवढ्याच वेळेमध्ये आपण क्लिनिकल प्रॅक्टिस करायची. सध्या लगेचच आपण पैसे मिळावे यासाठी क्लिनिकल प्रॅक्टिस करायची नाही. सध्या फक्त ऑब्झर्वर म्हणून जायचं. आपल्याला गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला जायचंय. तुमच्याजवळ कुठेही पहिली प्रायोरिटी जर आयुर्वेदाचार्य असतील, आयुर्वेदिक वैद्य जर असतील, तर त्यांच्याकडे जा. जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्हाला मेसेज करा, तुमच्या एरियामधील चांगले कोणते वैद्य आहेत, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊ. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन काय करा, त्या गुरूंकडे जाऊन तुम्ही शिकायला लागा. जर तुम्हाला मॉडर्नकडे जायचं असेल तर तुम्ही मॉडर्न मेडिसिनमधील कोणतेही एक हॉस्पिटल जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पेशंट पाहायला मिळणार आहेत. परंतु कॉलेज बुडून करायचं का? अजिबातच नाही करायचं. कॉलेज पूर्ण करायचं आणि कॉलेज नंतर 2-3 तास फक्त शिकण्यासाठी म्हणून जायचं, ऑब्झर्वर म्हणून जायचं. सर्व पेशंट जेवढे काय होतील, जेवढे पेशंट आपल्या नजरेखालून जातील, फक्त पाहत राहायचं. ठीक आहे, आपल्याला आपल्या क्लिनिकमध्ये पेशंट ट्रीट करण्याआधी आपल्या नजरेखालून त्या प्रकारचा एक प्रकारचा 100 पेशंट आपल्या नजरेखालून गेला पाहिजे. फक्त पाहायचं की आपले गुरु कशा प्रकारे त्या पेशंटला ट्रीट करत आहेत, काय काय ह्या पेशंटला सिम्पटम्स आहेत, सायन्स आहेत, हे जरी आपल्याला दिसलं तरी सुद्धा खूप झालं. घरी बसल्यापेक्षा, घरी बसून रील्स स्क्रोल केल्यापेक्षा, मूवीज, वेब सिरीज पाहण्यापेक्षा, तेही इम्पॉर्टंट आहे, तेही करायलाच पाहिजे, परंतु पूर्ण वेळ नाही. ते सोडून तुम्ही जर यासाठी टाइम तुम्ही जर देत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि सुरुवातीलाच जॉईन करा, नंतर पेपर जवळ आल्यानंतर, टर्म एक्झाम असल्यानंतर आपल्याला क्लिनिकला वेळ नाही भेटणार आहे. त्यामुळे हा सुरुवातीचा काळ चांगला आहे. लगेचच आपण क्लिनिकला जायचं. कॉलेज सुटल्यानंतर 2-3 घंटे तुम्ही जाऊ शकता, जवळपासचं जे असेल ते. काही जणांचे कॉलेज डोंगरावर आहेत, अशा लोकांनी काय करायचं, अशा लोकांना आता प्रॅक्टिकली क्लिनिकला जाणं पॉसिबल नाही. स्वतःच्याच हॉस्पिटलला जर पेशंट असतील तर तुम्ही काय करायचं, दिवसाचे तिथं 1-2 तास, कॉलेज सुटल्यानंतर एखादा तास काय करायचं, व्हिजिट मारायची. काय काय पेशंट आहेत त्यांना बोलायचं, त्यांना काय सायन्स आहेत, काय सिम्पटम्स आहेत, किती दिवसापासून ते ॲडमिट आहेत, त्यावरती कोणकोणत्या पंचकर्म क्रिया चालू आहेत, हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यानंतर यूट्यूबला चांगल्या चांगल्या वैद्यांच्या काय आहेत सिरीज आहेत, त्या आपण पाहायला सुरुवात करायची. जर तुमचे कॉलेज डोंगरावर आहे, तिथं आपल्याला क्लिकपर्यंत जाऊ शकत नाही, तर चांगल्या चांगल्या चंद्रकुमार सरांची अग्निकर्माची सिरीज पाहून घ्यायची. त्यानंतर रामदास आव्हाड सरांचे लेक्चर आहेत खूप सारे आयुर्वेदिक. त्यानंतर मला अभिजित सराफ सरांचे जे लेक्चर आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे खूप सारं कंटेंट यूट्यूबवरती अवेलेबल आहे चांगल्या चांगल्या वैद्यांचं, की तुम्ही आताच क्लिनिकली काय करू शकता, की तुम्ही पाहून ठेवू शकता. म्हणजे तुम्ही क्लिनिकपर्यंत जाऊ शकत नाहीत, परंतु तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिनिकल नॉलेज तुमचं वाढवू शकता. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही जाल, तुमच्याकडे एक पर्याप्त नॉलेज तुमच्याकडे असेल. हे झाला पहिला मुद्दा आपला, क्लिनिक जॉईन करायला पाहिजे की नाही. नक्कीच करायला पाहिजे. जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत तर ते नॉलेज जॉईन करायचं. तुम्हाला मॉडर्नची आवड आहे, फार्मॅकोलॉजी,
त्यानंतर पॅथॉलॉजी या विषयाकडे तुम्ही जाऊ शकता, सुरुवातीला वेळ आहे तरच, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही जसं तुम्ही सेकंड इयरमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागाल, ठीक आहे. हा पहिला पॉईंट झाला, क्लिनिक जायचं की नाही. आता दुसरा शब्द, क्लिनिक जाता जाता आपला हा जो सेकंड इयरचा सिलेबस आहे तो कव्हर होईल का? सेकंड इयरचा किती वास्ट सिलेबस आहे आपण पाहिलं, आणि हार्ड असतं का खरंच? फर्स्ट इयरपेक्षा विचाराल तर नक्कीच हा हार्ड आहे, पण तुम्ही कोणत्या वेळेला हा प्रश्न विचारता याच्यावरती पण डिपेंड आहे. एक्झामला 2 महिने राहिले, 1 महिना राहिला, तर तुम्ही हा प्रश्न विचाराल तर तुम्हाला हार्डच वाटेल. परंतु तुम्ही आतापासून जर सिस्टमॅटिक जर पाहिलं, दररोज काय 10 तास अभ्यास नाही करायचा, दररोज फक्त अर्धा 1 तास जरी तुम्ही सिस्टमॅटिकली जर पाहायला लागाल, ब्लूप्रिंटचं ॲनालिसिस जर केलं तुम्ही, त्यानंतर सिलेबस कॉपी पाहिली, सिलेबस कॉपीचं ॲनालिसिस केलं, मस्ट नो काय, डिझायर टू नो काय, कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, क्लिनिकल दृष्ट्या कोणते महत्त्वाचे आहेत, त्यानंतर एक्झाम दृष्टीने कोणते महत्त्वाचे, हे जर तुम्ही आतापासून जर केलं व्यवस्थित, तर तुम्हाला सेकंड इयर अतिशय सोपं वाटणार आहे. परंतु तुम्ही जर इग्नोर करत गेलं, डिले करत गेला, अभ्यास डिले करत गेला, तर कधी तुमची एक्झाम येईल तुम्हाला कळणार नाही, आणि एवढा मोठा सिलेबस फर्स्ट इयर सारखा सेकंड इयरचा ऐन वेळेवरती येऊन होणार नाहीये. फर्स्ट इयरपेक्षा सेकंड इयरमध्ये खूप जास्त मुलं फेल होतात, कारण खूप मोठा सिलेबस आहे. मुलांना वाटतं शेवटच्या 1-2 महिन्यात यावं, रसशास्त्र अभ्यास करावं, द्रवगुण अभ्यास करावं, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. द्रवगुणचे 98 प्लांट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, रसशास्त्राचे खूप मोठा सिलेबस आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून जर करणार असाल तर तुम्हाला खूप जास्त सोपं जाणार. करणार म्हणजे दररोज काय 10-10 घंटे अभ्यास आहे का? नाहीये. दररोज फक्त आपल्याला व्यवस्थित सिलेबस पाहायचा आहे, सिलेबसचा अभ्यास करायचा आहे, दररोज एक टॉपिक करायचा आहे, तेव्हा कुठे आपल्याला सर्व काही सोपं वाटणार आहे. त्यानंतर बुक्स कोणकोणते घ्यायला पाहिजे, ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आपण मागेच, की कोणकोणते सेकंड इयरचे बुक्स आहेत ते घ्यायला पाहिजे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आज आपण लॉन्च करत आहोत आपली BMS सेकंड इयरची नवीन बॅच. ऑलरेडी 1 महिना आधीच ही बॅच आपण लॉन्च केलेली होती, तुम्हाला माहिती आहे. पण काही जणांना काय होतं की रिझल्ट कसा लागतो हे माहीत नव्हतं, त्यामुळे काय होतं की या मुलांनी या बॅचकडे पाहिलेलं नाही. ऑलरेडी 150+ मुलं काय केलंय, या वन पॅक कोर्स याचा जॉईन केलेला आहे, कारण त्यांना माहित होतं मी कन्फर्म पास होणार आहे. त्यांनी जॉईन करून अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हीही हा कोर्स जॉईन करून अभ्यासाला सेकंड इयरला सिस्टमॅटिकली अभ्यासाला सुरुवात करू शकता. अभ्यास करण्याची पद्धत कशी मित्रांनो, मी स्वतः कसा अभ्यास करतो, सिलेबस कॉपी सगळ्यात पहिले घेतो. पर्टिक्युलर सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, त्या सिलेबस कॉपीचं सगळ्यात पहिले ब्लूप्रिंटचं ॲनालिसिस मी करतो. ब्लूप्रिंटचं ॲनालिसिस झाल्यानंतर मी एक चॅप्टर पाहतो. एक चॅप्टर कोणता पॉईंट मस्ट टू नोला आहे, कोणता डिझायर टू नोला आहे, कोणता नाईस टू नोला आहे, कोणता फक्त प्रॅक्टिकलसाठी आहे, कोणता नॉन लेक्चर आवर आहे, कोणता लेक्चर आवर आहे, हे सर्व काय ॲनालिसिस करतो त्या चॅप्टरचं. त्यानंतर त्या चॅप्टरमध्ये कोणकोणते पॉईंट्स करायचे ते मी लिहून घेतो, आणि ते लिहून घेतल्यानंतर काय करतो की त्या पर्टिक्युलर पॉईंटचे सुद्धा काय काय विचारले, क्लिनिकल फीचर विचारलेले आहेत, जे काय आहे ते व्यवस्थित लिहून घेतो, आणि तो पॉईंट प्रिपेअर करायला घेतो. आता पर्टिक्युलरली पॉईंट प्रिपेअर करायला घेतला, हा पॉईंट मला जर येत असेल तर मी हा चांगल्या प्रकारे वाचून काढतो. मला जर येत नसेल, थोडंसं डिफिकल्टी वाटत असेल, मी यूट्यूबवरून कुठून तरी तो समजून घेतो. त्यानंतर त्याच्या नोट्स काढतो आणि त्या कंटिन्यू रिवाइज करतो. ही आहे परफेक्ट मेथड अभ्यासाची. तुमच्यासाठी हे सगळं करण्याऐवजी आयुर्वेदाचं सर्व काही कंटेंटही अवेलेबल नाही आहे यूट्यूबवरती, परंतु तुम्हाला एकदम सोपं करून दिले. तुम्ही डायरेक्टली आयुर्वेदा मराठीचा लेक्चर कोर्स जॉईन करू शकता. तुम्हाला सिलेबस कॉपी बघायची, सिलेबस कॉपी पाहिलं, आम्ही डायरेक्ट सिलेबस कॉपीच्या सिक्वेन्सने सिलेबस कॉपी पूर्ण ॲनालिसिस करून लेक्चर बनवले. तुम्ही डायरेक्टली पहिल्या लेक्चरपासून स्टार्ट करू शकता. लेक्चर पाहायचं, नोट्स काढायचं, रिवाइज करायचं, पूर्ण रेडीमेड कंटेंट एका जागी भेटणार. तुम्हाला रेडीमेड नोट्सही भेटणार आहेत, फक्त तुम्हाला त्या ॲपमध्ये पाहता येणार आहेत, तुम्हाला त्याची प्रिंट मारता येणार नाही. लेक्चर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती, सिलेबस कॉपीच्या प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला भेटणार आहेत. परंतु द्रव्यगुणचं फार्मॅकॉलॉजी डिटेलमध्ये तुम्हाला भेटणार नाही. पासिंग पुरतं फार्मॅकॉलॉजी तुम्हाला मिळून जाईल. डिटेल काढायला गेलं त्याचाच 5,000चा कोर्स बनेल. त्यामुळे डिटेल फार्मॅकॉलॉजी नाही आहे, डिटेल पॅथॉलॉजी नाही आहे, फक्त तुम्हाला पासिंग पुरतं फार्मॅक आणि पॅथो भेटणार आहे. बाकी आयुर्वेदचे जे सब्जेक्ट आहेत, सर्वांचे 6चे 6 सब्जेक्ट, प्रत्येक पॉईंट जे की तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे, त्याचा प्रत्येक पॉईंट सिलेबस कॉपीमधला आपण कव्हर केला आहे, मस्ट टू नो आणि डिझायर टू नोचा. कारण नाईस टू नोचे फक्त 1 ते 2 MCQ पाहायला भेटतात, तो पार्ट आपण केलेला नाही. त्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती, आपल्या त्याचबरोबर ॲपवरती MCQची प्रॅक्टिस करून घेतो, त्यामध्येच तुमचा तो पॉईंट कव्हर होईल. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण MCQची प्रॅक्टिस आपण व्हॉट्सअप चॅनल आणि त्याचबरोबर ॲपमध्ये करून घेणार आहोत चॅप्टर वाईज. त्यामुळे MCQचं टेन्शन घ्यायची गरज नाही. मस्ट टू नो व्यवस्थित करायचं, डिझायर टू नो व्यवस्थित करायचं आहे. त्याच पद्धतीने लेक्चर डिझाईन आहेत. सगळ्यात पहिले लॉन्च करत आहोत आपण आरंभ बॅच, जे की 1 महिना आधी लॉन्च झाली. ही कोणासाठी आहे, जे आता पास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे आरंभ बॅच. आता नवीन सेकंड इयरला आपल्याला काय करायचं, सुरुवात करायचं आहे, आणि आज बॅच लॉन्च झाल्यापासून फक्त 2 दिवस ही ऑफर असणार आहे, की ही जी बॅच आहे 6,000ची ओरिजिनल प्राइस असते, परंतु तुम्हाला ह्या बॅचची सध्या तरी काय भेटणार आहे, 5,200 रुपये या येत्या काही दिवसांमध्ये, म्हणजे 2 दिवसांमध्ये ह्या आरंभ बॅच वन पॅक कोर्सची प्राइस असणार आहे. त्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट तुम्हाला भेटणार आहेत, सर्व सब्जेक्टचे लेक्चर, सर्व सब्जेक्टचे नोट्स तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहेत आयुर्वेदा मराठी ॲपवरती. जर तुम्हाला हा वन पॅक कोर्स जॉईन करायचा आहे आरंभ बॅचचा, तर तुम्ही डायरेक्टली या व्हॉट्सअप नंबरवरती क्लिक करू शकता.
व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की तुम्हाला आरंभ बॅच हवी आहे, तर तुम्हाला पूर्ण त्यावरती गायडन्स केला जाईल. ठीक आहे. काय काय भेटणार आहे मित्रांनो या कोर्समध्ये? या कोर्समध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहेत मित्रांनो. रेकॉर्डेड लेक्चर नंतर तुम्हाला हँड रिटन नोट्स भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रिक्टली एनसीएझमला फॉलो करणारं तुम्हाला पूर्ण मटेरियल भेटणार आहे. त्यानंतर डाऊट सॉल्विंग भेटणार आहे. ठीक आहे. इथं चुकून वन शॉट लेक्चर आलेला आहे, आपण वन शॉट नाही तर डिटेलमध्ये लेक्चर घेणार आहोत. त्यानंतर डाऊट सॉल्विंग आपल्याला भेटेल, प्रॉपर गायडन्स तुम्हाला इथेच मिळणार आहे. आणि आयुर्वेदा मराठी असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला पूर्ण BMS पूर्ण कोणत्याही प्लॅटफॉर्ममध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात बेस्ट क्वालिटी जर टीचिंग कोणी देणार असेल तर तो आयुर्वेदा मराठी प्लॅटफॉर्म आहे. हे तुम्हाला मी गॅरंटीड सांगत आहे. बाकी सर्वांपेक्षा माझी क्वालिटी, माझ्या टीमची क्वालिटी सर्वात बेस्ट आहे. तुम्ही कम्पेअर करून पाहू शकता. तुमच्या मित्राने एक घ्या, तुम्ही एक घ्या, तुम्हाला कळून जाईल की सगळ्यात बेस्ट क्वालिटी कोणती आहे. परंतु तुमच्या मित्राचे पैसे वेस्ट जातील आणि तुम्हाला मात्र बेनिफिट होईल जर तुम्ही आयुर्वेदा मराठीचा कोर्स जॉईन केला. डेमो लेक्चर्स आयुर्वेदा मराठी ॲपवरती अवेलेबल आहेत. त्यानंतर वन पॅक कोर्स बद्दल तुम्हाला सांगितलं 6,000 फीस असते. सुरुवातीचे 2,000 5,200 मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही पहिले 2 दिवस हा लेक्चर पाहताय तर तुम्हाला 5,200 आणि त्यानंतर तुम्हाला 5,500 प्लस भेटणार आहे. जर तुम्ही 2 दिवसापेक्षा लेट हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया करून रिक्वेस्ट करू नका की कोर्सची फीस कमी करा, कारण ऑलरेडी 2 दिवसासाठी आपण फीस दिलेली होती. तुम्ही जर व्हिडिओ पाहिलेला असेल आलेल्या तर तुम्हाला बेनिफिट त्याचा झालेला आहे. त्यानंतर जर इंडिव्हिज्युअल कोर्स घ्यायचा आहे, इंडिव्हिज्युअल कोर्स पहिले 2 दिवस जो आहे तुम्हाला 1,049 रुपयांना भेटणार आहे आणि 2 दिवसानंतर त्याची प्राइस 1,199 रुपये होणार आहे. हा फक्त एक टीचिंग याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स आणि त्यानंतर हँड रिटन नोट्स तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्हाला एकदम फ्रेंडली याच्यामध्ये इन्व्हायरमेंट असेल. डाऊट सॉल्विंग तुम्ही इझिली करू शकता. टीचर्सही तुम्हाला एकदम फ्रेंडली असतील. आणि त्यानंतर बॅच कशी जॉईन करायची? बॅच जॉईन करण्यासाठी जर तुम्हाला कोणता इंडिव्हिज्युअल कोर्स जॉईन करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल, आयुर्वेदा मराठी ॲप डाउनलोड कराल. कुठून करायची? अँड्रॉइड असेल तर डायरेक्ट प्ले स्टोरवरून, iOS असेल तर जायचं इंस्टाग्रामवरती बायोवरती लिंक आहे, तिथे जाऊन डाउनलोड करायची. त्यानंतर लॉग इन करायचं, आरंभ बॅच सर्च करायची, आरंभ बॅच जॉईन करायची. स्टोअर सेक्शनमध्ये आरंभ बॅचमध्ये जायचं, तुम्हाला जो सब्जेक्ट पाहिजे तो पाहायचा, पेमेंट करायचं, लगेचच तुम्हाला लर्न सेक्शनमध्ये चालू होऊन जाणार आहे. जर वन पॅक पाहिजे असेल तर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला नवीन बॅच जो आहे BMS सेकंड इयरचा आरंभ बॅच लॉन्च झालेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो. सर्वांना इथून पुढे तुमच्या वैद्यकीय जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. कोर्स कधीपासून चालू झालेला आहे? हा कोर्स 1 महिन्यापासून चालू झालेला आहे. तुम्हाला टर्म वाईज सिलेबस याच्यामध्ये मिळेल. फर्स्ट टर्म एंडच्या आधी तुम्हाला पूर्ण फर्स्ट टर्मचा सिलेबस मिळेल, सेकंड टर्म एंडच्या आधी पूर्ण सेकंड टर्मचा मिळेल, थर्ड टर्म एंडच्या आधी पूर्ण थर्ड टर्म एंडचा भेटणार आहे. म्हणजे फायनलच्या आधी तुमचं 2 महिन्या आधी पूर्ण सिलेबस संपलेला असेल, MCQ प्रॅक्टिस झालेली असेल आणि आम्ही सुद्धा गायडन्ससाठी खूप सारे व्हिडिओ टाकतो, तुम्हाला कनेक्टमध्ये राहतो. त्यामुळे तुम्हाला BMS सेकंड इयरची काही काळजी करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही आयुर्वेदा मराठी सोबत आहात, योग्य पाथवर आहात, तर मात्र तुम्हाला कासवासारखा हळूहळू जरी चाललात तरी सुद्धा लोकेशनला पोहोचणार आहात. जर सश्यासारखं ऐन वेळेला शेवटच्या 1 महिन्यात पळायला बघाल तर मात्र तुमचं होणार नाही. तुम्हाला झोप लागू शकते, कारण तुम्हाला थकवा सुद्धा तेवढाच येणार आहे. त्यामुळे आत्तापासून एकदम हळूहळू अभ्यास करायला चालू करा आणि प्रॉपर ट्रॅकवरती अभ्यास आयुर्वेदा मराठी टीम तुमच्याकडून करून घेणार आहे. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप अभिनंदन, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, कारण आपण सर्वांनी BMS च्या जर्नीचा पहिला टप्पा क्लिअर केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. ऑल द बेस्ट.